सध्या सगळेच बोलतात की जॉईंट फॅमिलीमध्ये राहणं अवघड असतं, पण मला तर वाटतं घरात जेव्हा बेबी असतं तेव्हा फॅमिलीची खरी किंमत कळते. काही दिवसांपूर्वी मी एक रील बघितली होती. त्यामध्ये एक स्त्री 2 दिवसांपासूनच तिचं बाळ एकटीच सांभाळत होती. त्यामुळे तिची खूप चिडचिड पण होत होती आणि ती खूप रडत होती. तेव्हा मला कळलं की मी किती नशीबवान आहे. माझी डिलिव्हरी होऊन आता 4 महिने कंप्लीट झाले आहे आणि या दिवसांमध्ये माझ्या मदतीला माझे घरचे होते. माझ्या दोन्ही फॅमिलीज जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझं बाळंतपण खूप इझी झालं. माझ्या कानाला सांभाळायला खूप लोक आहेत, त्यामुळे मला माझ्यासाठी पण वेळ भेटतो आणि कानासाठी पण. मला वाटतं जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेलं बाळ शेअरिंग, ॲडजस्टिंग आणि रिस्पेक्ट लवकर शिकतं. त्याला एकटेपणा जाणवत नाही आणि इमोशनली बाळ जास्त स्ट्रॉंग बनतं. काना खूप लकी आहे. त्याला आजी, बाबा, काका, काकी, मावशी, मामा खूप सगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या संस्कारात काना मोठा होणार आहे आणि त्याला या सगळ्यांचं प्रेम भेटणार आहे. जी पण आई फॅमिलीशिवाय बाळाला सांभाळते तिला हॅट्स ऑफ. कारण घर, बाळ, स्वतःची काळजी घेणं हे सगळं एकत्र करणं खूप अवघड आहे. तुम्हाला काय वाटतं, जॉईंट फॅमिली चांगली की न्यूक्लिअर फॅमिली चांगली? नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्या फॅमिलीचे फुल व्लॉग्स बघण्यासाठी स्वप्नील जाधव व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.